ठीक आहे. काय क्वेश्चन आहे? अ ब्लॉक ऑफ मास 10 kg इज मूव्हिंग हॉरिझॉन्टली विथ अ स्पीड 1.5 मीटर पर सेकंड. आता आपण फर्स्ट टॉपिक का घेतला होता, जो वेक्टर होता तो लावायचा आहे तुम्हाला, रिझल्टंट वेक्टर. ठीक आहे. रिझल्टंट फाइंड करण्याचा फॉर्म्युला आठवता का तुम्हाला? रिझल्टंट कसं फाइंड करायचं? R1 दोन वेक्टर्सचा स्क्वेअरची ॲडिशन. ठीक आहे. त्याचा एक्स कंपोनंट वाय कंपोनंट त्यांचा स्क्वेअर घ्यायचा, त्याची ॲडिशन करायची, तुम्हाला रिझल्टंट वेक्टर मिळतो, ते यूज करायचे. पहा काय, ब्लॉक ऑफ मास 10 kg इज मूव्हिंग हॉरिझॉन्टली विथ अ स्पीड ऑफ 1.5 मीटर पर सेकंड. ठीक आहे. एक ब्लॉक आहे ज्याचा मास किती आहे? 10 kg. किती आहे? 10 kg. त्याची स्पीड दिली आहे, हॉरिझॉन्टल स्पीड दिली आहे किती? 1.5 मीटर पर सेकंड. ठीक आहे. किती आहे ती? 1.5 मीटर पर सेकंड ऑन अ स्मूथ प्लेन. If a constant vertical force 10 Newton acts on it, constant vertical force सांगितलं, horizontal force नाही. horizontal म्हणजे आडवं, vertical म्हणजे उभा. ठीक आहे. तर कॉन्स्टंट कितीचा फोर्स लागलाय? 10 न्यूटनचा फोर्स लागलाय. कॉन्स्टंट 10 न्यूटनचा फोर्स लागलाय त्याच्यावर. ठीक आहे. कॉन्स्टंट वर्टिकल 10 न्यूटनचा फोर्स लागलाय. तर its displacement, if the displacement of a block from the point of application of the force at the end of 4 seconds. म्हणजे आता काय झालं, तुम्ही याला तर स्पीड आहेच, याला एक स्पेसिफिक वेलॉसिटी आहेच. ठीक आहे. तो कसा मूव्ह करतोय? असा हॉरिझॉन्टली पण मूव्ह करतोय आणि वर्टिकल पण त्याला फोर्स लावतोय. ऑब्विसली ब्लॉक कुठं मूव्ह करेल? मग असा मूव्ह करेल ना, आडवा आडवा. बरोबर. म्हणजे तुम्ही त्याला असा पण फोर्स देताय, अपवर्ड पण फोर्स देताय, वर्टिकल पण फोर्स आहे, हॉरिझॉन्टल पण फोर्स आहे. म्हणजे रिझल्टंट कुठं आला? इथे कुठेतरी. ठीक आहे. आधी तुम्हाला पहिली हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट फाइंड करायला लागेल, मग वर्टिकल डिस्प्लेसमेंट फाइंड करायला लागेल आणि नंतर त्यांचा काय घ्यायचा? रिझल्टंट घ्यायचा. समजलं का? समजलं काय केलं की आधी हॉरिझॉन्टल हे घेतलं, डिस्प्लेसमेंट काढली, वर्टिकल डिस्प्लेसमेंट काढली, दोघांचं काय केलं? रिझल्टंट घेतला की तुम्हाला काय मिळेल? डिस्प्लेसमेंट इन 4 सेकंड्स. कोणाचे डिस्प्लेसमेंट 4 सेकंड्स? त्या ब्लॉकची 4 सेकंड्समध्ये डिस्प्लेसमेंट काय? आधी आपण काढवत कोणती काढायची सांगा? हॉरिझॉन्टल की वर्टिकल? बरं ठीक. हॉरिझॉन्टल पॉवर. तर हॉरिझॉन्टल जर तुम्हाला काय काढायचं आहे? हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट काढायची. ठीक आहे. हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट काढण्यासाठी तुमच्याकडे काय गोष्टी आहेत पहा बरं? वेलॉसिटी आहे. ठीक आहे. आणि टाइम पण दिलेला आहे. टाइम किती आहे? 4 सेकंड्सचा. ठीक आहे. वेलॉसिटी आहे, टाइम आहे. काय फाइंड करू शकता? डिस्प्लेसमेंट फाइंड करू शकता. बरोबर. वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मग डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू काय आला? वेलॉसिटी इंटू टाइम. वेलॉसिटी किती आहे? 1.5. ठीक आहे. आणि टाइम किती आहे? 4. किती आलं ते? 6.0 म्हणजे 6. किती आलं ते? 6 मीटर. डिस्प्लेसमेंट किती आली? 6 मीटर. हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट आली. फक्त काय आली? हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट. आता काय काढायची? वर्टिकल डिस्प्लेसमेंट. वर्टिकल डिस्प्लेसमेंटसाठी काय कराल बरं? सांगा. वर्टिकल डिस्प्लेसमेंटसाठी काय काय अवेलेबल आहे तुमच्याकडं? फोर्स आहे. ठीक आहे. अजून काय? मास आहे. त्याच्यावरून ऍक्सेलरेशन फाइंड करू शकता का? करू शकता. बरोबर. फोर्स इज इक्वल टू काय? एम ए. ऍक्सेलरेशन काय? एफ बाय एम. फोर्स किती आहे? 10. मास पण किती आहे? 10. म्हणजे ऍक्सेलरेशन काय आलं? 1 मीटर पर सेकंड. आता तुमच्याकडे काय काय अवेलेबल दिली? ऍक्सेलरेशन आहे 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. करेक्ट. तुमच्याकडे टाइम पण आहे. किती येतो? 4 सेकंड्सचा टाइम आहे. बरोबर. काय? 4 सेकंड्सचा टाइम आहे. जिथं काय नाही तिथं काय लावायचं? कायनेमॅटिकल इक्वेशन्स लावायचं. ठीक आहे. ऍक्सेलरेशन आहे, टाइम आहे, त्याच्यावरून तुम्ही काय फाइंड करू शकता? डिस्टन्स फाइंड करू शकता. डिस्टन्सचे कोणते कोणते फॉर्म्युले तुमच्याकडं? v इज इक्वल टू यू प्लस 80 वाला आहे, त्यानंतर v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as आहे आणि s इज इक्वल टू ut प्लस हाफ 80 स्क्वेअर. कोणता यूज कराल मग? s इज इक्वल टू ut प्लस हाफ 80 स्क्वेअर. इनिशियल वेलॉसिटी 0. ठीक आहे. मग काय? इनिशियल जर 0 झालं, हे जर 0 आहे तर काय फॉर्म्युला आहे? s इज इक्वल टू हाफ 80 स्क्वेअर. that is equal to half. a ची व्हॅल्यू 1, t ची व्हॅल्यू 4 चा स्क्वेअर, which is equal to half. 4 चा स्क्वेअर किती आला? 8 का? 60. ठीक आहे. मग किती आलं ते? 8, which is equal to 8 मीटर. म्हणजे डिस्प्लेसमेंट अशी किती आली? 8. अशी किती आली? वर्टिकल किती आली? 8 आणि हॉरिझॉन्टल 6. ठीक आहे. मग दोघांचा काय घ्यायचा आता? रिझल्टंट घ्यायचा. ठीक आहे. रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. रिझल्टंट डिस्प्लेसमेंट कशी काढणार? s is equal to square root of 8 square plus 6 square, which is equal to 8 square 64 plus 6 square 36, which is equal to square root of 100, which is equal to 10 meter. s is equal to 10 meter.
डी ऑप्शन